नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। पिंपळनेर वन विभागाचा लाकूड लिलाव संपन्न। 55 घनमीटर लाकडाची विक्रमी विक्री। डेपोतील भंगार वाहने व जप्त मालाचा निलाव कधी? सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। धुळे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पिंपळनेर वन परिक्षेत्र कार्यालयात सोमवारी जप्त केलेल्या सागवान व इतर मौल्यवान जातीच्या लाकडाचा लिलाव उत्साहात पार पडला। वन विभागाचे विविध कारवायांमधून जप्त केलेल्या लाकडाचा हा लिलाव असून त्यामध्ये पिंपळनेर परिसरातील सुमारे 9 ते 10 व्यापाऱ्यांनी सहभाग घेत स्पर्धात्मक बोली लावली। या लिलावातून एकूण 55 घनमीटर लाकडाची विक्री करण्यात आली। व्यापाऱ्यांच्या चांगल्या प्रतिसादामुळे वन विभागाला महसूल प्राप्त झाला असून लिलाव प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। मात्र दुसरीकडे वन विभागाच्या डेपोची दुरावस्था समोर आली आहे। डेपो परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून अनेक वर्षापासून कंपाऊंडची भिंत तुटलेल्या अवस्थेत आहे। काही ठिकाणी भिंती कोसळल्या असून जप्त केलेला माल आणि वाहने उघड्यावर पडून आहेत। त्यामुळे या मौल्यवान मालाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। स्थानिक नागरिक व वनप्रेमी डेपोमध्ये कायमस्वरूपी वॉचमन किंवा सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे। सुरक्षा व्यवस्था मजबूत झाल्यास जप्त मालाचे संरक्षण होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले आहे। विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून वन विभागाच्या डेपोमध्ये विविध कारवायांमध्ये जप्त केलेल्या वाहने धूळ खात पडून आहेत। या वाहनांचा लिलाव अद्याप झालेला नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। लाकडाचा निलाव झाला पण डेपोतील भंगार वाहनाचा निलाव कधी होणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। आजच्या निलावामुळे धुळे येथील उपवनरक्षक मो बा नाईकवाडी, सहवनरक्षक YP सातपुते, वन परिक्षेत्राधिकारी ओंकार लोंढे, साक्रीचे अधिकारी विनायक खैरनार, BD कुवर तसेच वनपाल LP मंडलिक, DS सोनवणे, DB महाले, देवीदास देसाई, AM घरटे, PN भदाने, सुनील कुवर यांच्यासह वन विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना अधिकारी म्हणाले की धुळे वन विभागामार्फत आज 8 जून 2026 रोजी पिंपळनेर रेंज कार्यालयाच्या परिसरात कॅम्पसमध्ये आपण जप्त सागवान व इंजाईली मालाचा लिलाव ठेवण्यात आलेला होता। त्याला पेपरला वर्तमानपत्र जाहिरात पण देण्यात आलेली होती। तर जवळपासचे 9 ठेकेदार व्यापारी याच्यात सहभागी झाले होते आणि जवळजवळ 55 घनमीटर मालाचे आज विक्री करण्यात आली।